नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की रेकी शक्तीला आवाहन कसं करायचं किंवा रेकी शक्तीला बोलवायचं कसं. तर सर्वात पहिला तुम्ही मनाला तुमच्या शांत करायचंय मेडिटेशन करून, किंवा तितका वेळ नसेल तर डायरेक्ट सुरुवात केली तरी चालेल. काय करायचंय, खुर्चीवरती बसला असेल तर स्ट्रेट बसायचंय आणि पायाखाली चटई किंवा उशी घ्यायचे. जर खाली जमिनीवरती बसत असाल तर बसताना चटईचा वापर करायचा आहे, जेणेकरून तुमच्या मध्ये जी काही एनर्जी येणार आहे ती ड्रेन नको व्हायला, जमिनीत नको जायला, ती तुमच्या शरीरात तशीच राहू दे म्हणून. तर तुम्ही सुरुवातीला स्ट्रेट बसायचंय, हात नमस्काराप्रमाणे जोडायचे आणि रेकी विश्वशक्तीला प्रार्थना करायची. तर मी कसं करते हे तुम्हाला दाखवते थोडक्यात. मी हात अशा प्रकारे करते जेणेकरून माझ्या हातामध्ये ती ऊर्जा समाविष्ट होईल. हे विश्वव्यापी परमेश्वरा, तुझी वैश्विक प्राणशक्ती माझ्या हातात प्रविष्ट होऊ दे. मी रेकीचे, सर्वांचे आणि स्वतःचे खूप खूप आभारी आहे. रेकी प्रवाहित हो आणि उपचार कर. रेकी प्रवाहित हो आणि उपचार कर. रेकी प्रवाहित हो आणि उपचार कर. तुम्ही स्वतःला 2 मिनिटं एका व्हाईट लाईटमध्ये आहात असं पाहायचंय, किंवा सूर्याच्या प्रकाशात किंवा चांदण्यांच्या प्रकाशात आहात असं पाहायचंय. स्वतःभोवती एक व्हाईट लाईट पाहायचे. तुमच्या हातामध्ये अवकाशातून एक दैदिप्यमान प्रकाश खूप वायुवेगाने येत आहे असं इमॅजिन करायचंय. हा प्रकाश तुमच्या क्राउन चक्रामध्ये जात आहे. क्राउन चक्रातून प्रत्येक चक्र पार करत रूट चक्रापर्यंत जात आहे आणि तुमच्या संपूर्ण हातामध्ये ती रेकी एनर्जी समाविष्ट झाली आहे असं इमॅजिन करायचं. यानंतर तुम्हाला तुमच्या हातामध्ये थोडे टिंगलिंग सेन्सेशन जाणवेल, किंवा व्हायब्रेशन्स जाणवतील, किंवा हात गरम जाणवतील. जर सतत हे करत असाल तरच हे जाणवणार आहे, लगेच जाणवणार नाही. तर अशा प्रकारे रेकी शक्तीला आवाहन करायचे आणि तुमचे जे काही बॉडी पार्ट्स आहेत किंवा ची बॉलचा तुम्हाला वापर करायचा आहे तर तेव्हाही सुद्धा ही गोष्ट करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.